नेक्स्ट टॉपिक आहे आपला 1946 कॅबिनेट मिशन. ठीक आहे, वेव्हल प्लॅन आपण समजलेला आहोत. वेव्हल प्लॅनच्या वेळी वर्ल्ड वॉर संपलेलं नव्हतं, पण आपण विचार केला कॅबिनेट मिशन जे 1946 ला आलेलं आहे, यावेळी वर्ल्ड वॉर सेकंड संपलेला आहे. त्याचे रिझल्ट समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, रशिया जिंकलेले आहेत. जर्मनी, जापान वगैरे हे आलेलं आहे. हिरोशिमा, नागासाकी जे आहे ते होऊन चुकलेलं आहे. जपानने सरेंडर केलेलं आहे. बरोबर. खूप काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. जसं जर बघितलं आपण तर ब्रिटनला सरकार चेंज झालेली आहे. ब्रिटन 3 नंबरवर गेलेला आहे. ब्रिटन महाशक्ती नाही आहे. अमेरिका महाशक्ती आहे, रशिया आहे, त्याच्यानंतर ब्रिटनचा नंबर आहे. सैनिक मारले गेलेले आहेत. इंडियामध्ये विद्रोह सुरू आहे. ज्यांच्या भरोशावर एवढ्या वर्ष शासन करत होते त्यांची सेना, त्यांनीच विद्रोह केलेला आहे. दिसते आपल्याला. आयने वगैरे कॅप्टन मोहन सिंग इकडले तिकडे गेले ना. ठीक आहे. इकॉनॉमिकली खूप जास्त लॉस झालेला आहे. कंडिशन अशी आहे की त्यांना त्यांचा देश सांभाळायचा आहे. ते सांभाळणं सुद्धा कठीण आहे. भारताला कुठून सांभाळतील, समजलाय. वरून प्रेशर सुद्धा आहे की भारताला लवकरात लवकर आता तुम्ही स्वातंत्र्य देऊन द्या, नाहीतर असं होईल ब्रिटनने म्हटलं नाही आम्हाला भारताला कम्प्लीट इंडिपेंडन्स द्यायचं नाही, तर अमेरिका त्याच्यावर बॉम्बस्फोट करू शकते आहे ना. आता अमेरिका तशीच आहे. तेव्हापासून जर बघितलं तर आता 2026 मध्ये अमेरिका बॉस आहे. डायरेक्ट कुठली अर्ध्या रात्री व्हेनेझुएला मध्ये घुसली आणि तिथल्या प्रेसिडेंट त्याच्या बायकोला उचलून घेऊन आले ना. काही करू शकतो तो, बॉस आहे तो सध्या वरचा. तर बघा यावेळेस काय झालेलं आहे की जसं गव्हर्नमेंट चेंज झालेली आहे, आपल्याला दिसते कॉन्झर्वेटिव्ह पार्टी गेलेली आहे, त्याच्याऐवजी लेबर पार्टी आलेली आहे, समजलेलं आहे. आणि पीएम जर बघितलं तर हे पीएम आहेत आपले क्लिमेंट ॲटली. ना म्हणजे 2 सप्टेंबर 1945 ला वर्ल्ड वॉर समाप्त झालेला आहे. ओके. त्यानंतर क्लिमेंट ॲटली लेबर पार्टीचे बनलेले आहे. नाही, आता बघा कॅबिनेट मिशन आलं कशासाठी. आता जर भारताला स्वतंत्र द्यायचं आहे तर त्या पुन्हा त्याच गोष्टी आहेत. एक तर हा पॉलिटिकल डेडलॉक सुटलेला नाहीये. भारताला इंटेरियम गव्हर्नमेंट द्यायची आहे. भारताचे लोक स्वतः आता संविधान बनवतील आणि कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवणं गरजेचं आहे. त्यामध्ये मेंबर्स कुठून येतील त्याचं डिस्कशन करणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंट मधून 3 लोक भारतामध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. ब्रिटनचे कॅबिनेट मिनिस्टर भारतामध्ये आलेले आहेत. कॅबिनेट मिनिस्टर, बरोबर आहे. आणि त्यांनाच म्हटलेलं आहे कॅबिनेट मिशन 1946. पीएम कोण होते? क्लिमेंट ॲटली. इटली नाही रे. आता इटली म्हटलं तर लक्षात ठेव. ठीक आहे. हे पीडीएफ नव्हती वाटते तुम्हाला जे दिले ते. ठीक आहे, चालतंय. बघा 24 मार्च 1946 ला आलेला आहे. ओके. आता क्वेश्चन येतो तुम्हाला की कॅबिनेट मिशन म्हणजे काय आहे, कधी आलेला आहे आणि तेव्हाचे पीएम कोण होते आणि त्यामध्ये जे मेंबर्स आलेले आहेत त्यांची नावे आणि त्यांची पोस्ट. बोला, पहिला क्वेश्चन तुमचा इथंच बनतो. तर बघा कोण कोण आहे. लॉर्ड फेथिक लॉरेन्स. ठीक आहे, लॉर्ड फेथिक लॉरेन्स आहे. कोण आहे ते? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सर स्टॅफोर्ड क्रिप्स. ओळखताय ना? हॅलो, कोण आहे ते? कधी आले होते? भारतामध्ये कधी आले होते? अभ्यास नाही करून राहिला तू. घरी जायची घाई होत त्याला. घरी जाऊन गेम खेळते. क्रिप्स मिशन भारतामध्ये कधी आलं? 1932 ला. कधी आला आदित्य? ओके. लॉर्ड पेथिक लॉरेन्स
कोण आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना आपण ओळखतो. 1942 ला हे भारतामध्ये आलेले होते. क्रिप्स मिशन आपण म्हटलेलं आहे त्यांना. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीगने त्याला रिजेक्ट केलेलं होतं. प्रेसिडेंट ऑफ द बोर्ड ऑफ ट्रेड आणि ए व्ही अलेक्झांडर आहे. समजलं ना? हे कोण आहे? द फर्स्ट लॉर्ड ऑफ द ऍडमिरल्टी, म्हणजे नेव्ही. ऍडमिरल पोस्ट असते नेव्हीमध्ये. ठीक आहे. तर इथे थोडा डाऊट असतो ऍडमिरल्टी म्हणजे काय आहे, तर नेव्हीचे आहे. ओके. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात आधी तीनही नावं आणि त्यांच्या पोस्ट आता वाचून घ्यायच्या. आताच विचारणार मी. तिघांचे नावे आणि तिघांच्या पोस्ट. अंधार रस्ता आहे रे, काय दिसणार तुला? काय कॅबिनेट मिशन केप्ट ऑन ट्राईंग फॉर 3 weeks. 3 weeks हा भारतामध्ये थांबला. चला या महात्मा गांधीजी, काँग्रेसवाले या, मुस्लिम लीग वाले या सगळं डिस्कशन करू. पहिला वीक गेला, दुसरा वीक गेला, तिसरा वीक गेला, काही सोल्युशन निघून नाही राहिलं. समजलं ना? 3 week यांनी डिस्कशन केलं, पण काहीच कोणी मानायला तयार नाही आहे. ते वेगळं म्हणतात, ते वेगळं म्हणतात, कोणीच एक मतावर आलं नाही. शेवटी त्यांनी असं म्हटलं की बघा यार, आम्ही थकलो, आता मला जावं लागतं लंडनला. किती दिवस भारतामध्ये राहणार? आम्ही काही रिकमेंडेशन देतो, तुम्हाला मानायचे असेल तर माना, नाही तर जा तिकडे, आम्ही चाललो आता. समजलं ना? आणि मग त्यांनी रिकमेंडेशन दिलेले होते. जसं म्हटलं की बघा, पहिलाच मुद्दा आहे, पार्टिशन वॉज नॉट द सोल्युशन अकॉर्डिंग टू कॅबिनेट मिशन. दिलाय का? कॅबिनेट मिशनने म्हटलेलं आहे की पार्टिशन व्हायला पाहिजे, म्हणून भारत पाकिस्तानचं नाही व्हायला पाहिजे. समजलाय? मग ब्रिटनला आपण रिस्पॉन्सिबल समजू का? 100% नाही आहे. समजलं ना? कारण की हे शेवटचं मिशन आहे, कॅबिनेट मिशन. याच्यानंतर भारत स्वतंत्र होणार आहे. कुठलाच इंग्रज अधिकारी, कॅबिनेट असो, मिशन असो, प्लॅन असो, ऑफर असो, याच्यानंतर कुठलेच येणार नाही आहे. शेवटचं आहे कॉन्स्टिट्युशनल वेचं. आणि यामध्येही दिलेलं आहे पार्टिशन वॉज नॉट द सोल्युशन, म्हणजे पाकिस्तान वेगळा होणार नाही, हे सोल्युशन नाही आहे. समजलं ना? काय मग त्यांनी काय काय दिलेलं आहे? प्रोव्हिन्सेस इनसाइड इंडिया वुड बी फॉर्म्ड इन द बिलो मॅनर. प्रोव्हिन्सेसला आपण काय करणार आहे? ग्रुपिंग मध्ये टाकणार आहोत. समजलं? कारण की इंडियामध्ये जर म्हटलं तर काय दिसते आपल्याला? प्रोव्हिन्शियल आहेत आणि त्यानंतर प्रिन्सली स्टेट आहे. तर त्यांनी काय रिकमेंडेशन केलेलं आहे? 3 ग्रुप्स बनवले. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. समजलं? ग्रुप ए मध्ये कोणाला टाकलं? मद्रास, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, यूपी, बिहार, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ओडिसा. ओके. ग्रुप बी मध्ये टाकलेला आहे पंजाब, सिंध, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स अँड बलुचिस्तान. ग्रुप सी मध्ये आहे बंगाल अँड आसाम. समजलं? काय वेगळं दिसतं याच्यामध्ये? काही आहे अशी स्पेशालिटी आनंदी? दर्शील क्या दिख रहा है इसमें प्रोविंस में? हाँ, प्रिंसली स्टेट नहीं है. और अजून काही ऑब्झर्व करून राहिले? हाँ. बघा, याच्यामध्ये जर म्हटलं की काय विशेष बाब काय आहे, तर मद्रास, सेंट्रल प्रोव्हिन्स, यूपी, बिहार, बॉम्बे, ओरिसा हा दिसतो आपल्याला हिंदू ओरिएंटेड. दुसरा आहे पंजाब, सिंध, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर अँड बलुचिस्तान हा आहे मुस्लिम ओरिएंटेड. आणि पुन्हा बंगाल आणि आसाम हा सुद्धा मुस्लिम ओरिएंटेड आहे. समजला? आणि ऑफकोर्स आपल्याला आज काय दिसते की पंजाब, सिंध, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स अँड बलुचिस्तान आज कुठे आहे? पाकिस्तान मध्ये आहे. समजला ना? बंगाल हे पाकिस्तान मध्येच होतं. राईट. तर अशा प्रकारे त्यांनी ग्रुपिंग पाडलेलं आहे. जर बघितलं तर ग्रुप ए हिंदू ओरिएंटेड, ग्रुप बी आणि ग्रुप सी हा आहे मुस्लिम ओरिएंटेड. समजलेला आहे? तर समोर जाऊन बघा काय होते. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे? कशासाठी आलं होतं कॅबिनेट मिशन? हा दुसरा क्वेश्चन. आता
पहिला क्वेश्चन आपला होता की कोणते मेंबर्स आहेत आणि त्यांचे नावे काय आहेत, त्यांची पोस्ट काय, आणि दुसरा क्वेश्चन आहे की कॅबिनेट मिशन भारतामध्ये कशासाठी आलेलं होतं, टू एस्टॅब्लिश ए कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्यांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवायची आहे का, कारण की कॉन्स्टिट्यूशन बनवायचं आहे. ठीक आहे. सेकंड वन थिंग, टू एस्टॅब्लिश इंटेरियम गव्हर्नमेंट. सेकंड गोष्ट अशी आहे की त्यांना इंटेरियम गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करायचे, अंतरिम सरकार ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक राहतील आणि सरकार बनवतील, जोपर्यंत तुमचं कॉन्स्टिट्यूशन बनणार नाही आणि त्या कॉन्स्टिट्यूशन तुम्ही इलेक्शन लढवणार नाही. पाकिस्तान वेगळा झाल्यावर आपल्याला असं दिसतं की इंटेरियम गव्हर्नमेंट बनली, ओके, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन बनलं आपलं, आणि मग त्या कॉन्स्टिट्यूशन नुसार इलेक्शन झाले आणि पुन्हा नवीन सरकार बनली. समजलं ना. जर आपण जर बघितलं असतं नाही, आता आम्ही आधी कॉन्स्टिट्यूशन बनवतो तोपर्यंत कोणतीच सरकार नाही, देश कसा चालला असता मग. समजलं ना. त्याच्यासाठी इंटेरियम गव्हर्नमेंट बनवण्यात आलेली होती स्टार्टिंगला, विदाउट याच्यामध्ये, किंवा कॉन्स्टिट्यूशन तर आहेच नाही ना आपलं, समजलेलं आहे. आपलं कॉन्स्टिट्यूशन कधी बनलेलं आहे, अरे गौरव, बनलं कधी आणि आपण अप्लाय कधी केलेला आहे, काय झालं 1949 ला. दर्शील बनके कब तैयार हुआ और इम्प्लीमेंटेशन कब किया हमने. 1949 को इम्प्लीमेंट हुआ, 1949 को. तो हम 26 जनवरी क्यों मनाते हैं फिर, अनाउंस हुआ, बन के रेडी हो गया था नवंबर 1949 में, लगा कब ईयर 1950. बेसिक सी बातें है, तो ध्यान में रखो ये, बरोबर आहे. पण भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला असं दिसते की पीएम कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरही पीएम पंडित जवाहरलाल नेहरूच राहतील. मग आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं, कॉन्स्टिट्यूशन बनवून तयार झालं आपला देश स्वतंत्र झाल्यावर, मग त्याच्यानुसार आपण ते लागू केलं 26 जानेवारीला. मग इलेक्शन कंडक्ट करणार आले 52 ला, राईट, आणि मग पुन्हा सरकार काँग्रेसची बनली. समजलं आहे. अशा प्रकारे तर दोन गोष्टीसाठी आलेलं होतं कॅबिनेट मिशन, एक आहे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आणि दुसरा आहे इंटेरियम गव्हर्नमेंट. समजलं. कशासाठी आलं आनंदी, गव्हर्नमेंट. तीन रिकमेंडेशन दिले त्यांनी प्रत्येकासाठी, प्रोव्हिन्शियल ग्रुपिंग पाडले होते त्यांनी, प्रिन्सली स्टेट साठी वेगळं होतं, ते सगळ्या शेवटी बघू आपण काय आहे तर, आणि कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. आता बघा इथं आपल्याला दिसते सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी. सेक्शन ए म्हणजे हा ब्ल्यू वाला पार्ट आहे, त्याच्यामध्ये बॉम्बे, सेंट्रल प्रोव्हिन्स, युनायटेड प्रोव्हिन्स, बिहार, ओरिसा आणि मद्रास दिसत आहे. सेक्शन बी आहे एकदम ग्रीन वाला, पंजाब, बलुचिस्तान, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर, सिंध, आणि सेक्शन सी आहे थोडा लाईट, बंगाल, आसाम. ओके. आज याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, आणि मधातला जो पोर्शन आहे ते काय, ते आहे प्रिन्सली स्टेट. समजलं, ते आहे प्रिन्सली स्टेट. तर इकडला जो पार्ट आहे तो पूर्ण दिसत आहे आपल्याला पाकिस्तान आहे, बलुचिस्तान पाकिस्तान मध्ये आहे, पंजाब, सिंध, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर पाकिस्तान मध्ये आहे, इकडला पण पाकिस्तान मध्ये होता, बंगाल होता, आता बांगलादेश बनला. म्हणजे हे आहेत मुस्लिम ओरिएंटेड, मधातला आहे थोडस हिंदू, आणि हे आहे प्रिन्सली स्टेट. अशा प्रकारे त्यांनी ग्रुपिंग केलेली आहे, बरोबर आहे. आता कॉन्स्टिट्यूशन कसं राहणार आहे यांचं तर बघा, 3-tier फेडरेशन वॉज प्रपोज बाय द कॅबिनेट मिशन. किती टायर, 3 टायर. तुम्हाला जर क्वेश्चन आला की कॅबिनेट मिशन मध्ये कशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं होतं कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड, तर 3 टायर, 3 याच्यामध्ये फेज मध्ये त्यांनी दिलेलं होतं. एक युनियन, ठीक आहे, एक सेक्शन जो ग्रुप पाडलेला आपण, ग्रुप ए मध्ये एवढे एवढे, ग्रुप बी मध्ये एवढे एवढे, ठीक आहे, ते तीनही ग्रुप एका युनियन मध्ये, तो युनियन झालेला आहे, समजला. आणि त्या सेक्शन मध्ये वेगळे प्रोव्हिन्स, बरोबर आहे. आता इथं कॉन्स्टिट्यूशन कसं लागणार माहिती आहे तुम्हाला, प्रोव्हिन्सचं वेगळं, ठीक आहे, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी या तिघांचं एक कॉन्स्टिट्यूशन वेगळं, समजला, आणि युनियनचं वेगळं, समजलेलं आहे. याला म्हटलं जाते 3 टायर. युनियनचं वेगळं,
सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन 3, पूर्ण सेक्शनचं एक, आणि त्या सेक्शन मध्ये जे प्रोव्हिन्स आहे त्याचं वेगळं. अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं आहे. खरंच सक्सेस होईल का? हे पॉसिबलच नाहीये ना. नाही, पण इथे एक पर्सन खूप खुश झाला होता, तो म्हणजे मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे, का खुश झाला तो? असं त्यांनी प्रस्ताव मांडला तर मुस्लिम लीगनं आधी हो म्हटलं की ठीक आहे, आम्हाला कॅबिनेट मिशन मंजूर आहे. का मंजूर आहे? का मंजूर केलं असेल त्यानं मुस्लिम लीगनी? म्हणजे बघा, जिन्ना जेवढा पाकिस्तान मागत होता आहे ना, त्याच्यापेक्षा थोडा जास्त त्याला दिसत होता. हवे ब्रिटननं तर मला खूप दिलेलं आहे, समजलंय. कारण की बंगाल, आसाम हे सगळं मुस्लिम ओरिएंटेड आहे, हे सगळं माझेच आहे, म्हणलं ना. हे सगळं माझेच आहे म्हणजे मला आता एवढं इकडला पण भेटणार आहे, तिकडला पण भेटणार आहे. खुश झाला मोहम्मद अली जिन्ना, समजलं ना. जर हे ग्रुपिंग कंपल्सरी असते तर. पण त्याच्यामध्ये सरकारने म्हटलं की बघा, ग्रुपिंग्स आर नॉट कंपल्सरी, म्हणजे आफ्टर एव्हरी 5 years. ठीक आहे, 5 वर्षानंतर कोणी कोणताही प्रोव्हिन्स कोणत्याही ग्रुपमध्ये जाऊ शकतो. ओके, आता बघा, हा पंजाब आधी कुठे होता? सपोज हा होता ग्रुप बी मध्ये होता ना. ठीक आहे, आता कुठे गेलेला आहे तो? ग्रुप सी मध्ये गेलेला आहे. राईट, समोर जाऊन होऊ शकते बलुचिस्तान, हा तर मग डायरेक्ट सेक्शन ए मध्ये चालला जाईल. ठीक आहे, पंजाब सेक्शन ए मध्ये जाईल, सिंध सी मध्ये जाऊ शकतात. मग कोणता पाकिस्तान राहिला त्याच्याकडे? आहे ना. मग त्याने म्हटलं अरे यार नाही, आता मला मंजूर नाही आहे. गांधीने म्हटलं ग्रुपिंग कंपल्सरी आहे का? तर नाही. तो म्हणे आफ्टर 5 years, आफ्टर 5 years कोणी कुठं पण जाऊ शकते, समजलं ना. कोणी कुठे पण जाऊ शकते. हे जिन्नाला पटलं नाही. अरे यार, मग आपला पंजाब तर आता सी मध्ये गेलेला आहे, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर पण जाणार आहे मध्ये, मग माझ्याकडे कोणता पाकिस्तान राहिला? राईट, म्हणून त्यांनी काय केलं, शेवटी विरोध केला. नाही, आता मला कॅबिनेट मिशन मंजूर नाही आहे. राईट, आता प्रिन्सली स्टेट साठी काय दिलेलं आहे त्यांनी रिकमेंडेशन? बघा, जॉईन इंडियन युनियन. एक तर ते इंडियन युनियन म्हणजे आपलं जे आहे युनियन संघ, त्याच्यासोबत जॉईन होऊ शकता, प्रिन्सली स्टेट साठी ऑफर आहे. किंवा मेक अन अग्रीमेंट विथ ब्रिटिश गव्हर्नमेंट, किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबत काहीतरी अग्रीमेंट करा, सेपरेट राहा. जर तुम्हाला युनियन मध्ये सामील व्हायचं भारतामध्ये, भारतामध्ये सामील व्हा, नाहीतर मग काही आमच्यासोबत अग्रीमेंट करा, असं राहा. ओके, अशी ऑफर दिलेली होती प्रिन्सली स्टेटला, समजलाय ना. म्हणजे याच्यामुळेच आपल्याला काय दिसते की भारत स्वतंत्र झाला तरीही खूप जास्त प्रिन्सली स्टेट भारतामध्ये सामील झाले, पण अजूनही काही असे प्रिन्सली स्टेट होते जे सामील नव्हते झाले. निजाम सामील नाही झाला हैदराबादचा, समजलाय ना. हरिसिंग सामील नाही झाला जम्मू काश्मीरचा. का नाही झाला? कारण की हे रिकमेंडेशन होतात ना, हे त्यांच्याकडे चॉईस होती की एक तर त्यांना भारतात जॉईन व्हायचं आहे, किंवा ते म्हणजे आता तर पाकिस्तान नाही आहे, समजलं ना. पण समोर जाऊन पाकिस्तान येईल तर त्यांच्याकडे 3 ऑफर राहणार आहे. एक तर भारत जॉईन करा, एक तर पाकिस्तान जॉईन करा, किंवा सेपरेट राहा. तर त्यांनी हरिसिंग किंवा निजाम असं म्हणायचं, आमच्याकडे खूप पैसा, आम्हाला ना भारतात जायचं आहे ना पाकिस्तानात जायचं, आम्हाला सेपरेट राहायचं आहे, बरोबर आहे. मग त्या हरिसिंगचा जो काश्मीर आहे त्याच्यावर पाकिस्तानने अटॅक केला, आणि त्याला तर काश्मीर पाहिजे होता, समजलाय ना. हरिसिंग जायला तयार नाहीये ना भारतात ना पाकिस्तानात, तो सेपरेट राहायला तयार आहे. अर्ध्या रात्री अटॅक केला, समजला आहे. आणि मग अटॅक केल्यावर कुठे जाईल तो? कोण मदत करेल त्याला? पाकिस्तान तर करणार नाहीये, तो स्वतःच अटॅक करत आहे. मग शेवटी एक ट्रीटी झाली इंडियन गव्हर्नमेंट सोबत, समजला आहे. आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आपल्यामध्ये आपण सामील करून घेतला, बरोबर आहे. पण तोपर्यंत काही काश्मीर लुटून चालले गेले होते रे, आणि तेव्हा मग हा काश्मीर भारतामध्ये आला, भारताने सेना पाठवली तर त्यांना मागं लुटलं. ओके, अशा प्रकारे हैदराबाद आला, निजामही आला आपल्याकडे. निजाम पळून गेला पाकिस्तानला, त्याला पाकिस्तानमध्ये जायचं होतं, समजलं ना, निजामाला. आणि तिथल्या लोकांना भारतामध्ये जायचं होतं, तर तो भारतीयांवर खूप अत्याचार करत होता. तर त्याचे फोर्सेस पण होते, एक मराठीमध्ये नाव आहे त्याचं काहीतरी, त्याच्यावर एक मूवी सुद्धा बनलेला आहे मराठीचा, तो सिद्धार्थ जाधव माहिती आहे ना, मराठीतला, माहिती आहे काय? तो सिंगम मध्ये असते, कधी कधी कॉमेडी करते तो, तर तो गोलमाल मध्ये असते है ना, तर तोच. तर त्याचा एक पिक्चर आहे रझाकार म्हणून, ठीक आहे. तर त्याच्या फोर्सेसला रझाकार म्हणायचे. ते भारतीयांवर खूप अन्याय करत होते, म्हणजे आपल्या जे बाउंड्रीच्या लाईनवर आहेत, जे हैदराबादच्या अंडरमध्ये आहेत. मग त्या लोकांनी आंदोलन केलं तिथं, आणि मग शेवटी फोर्सेस पाठवली आपल्या होम मिनिस्टर
ठीक आहे. आणि मग शेवटी हैदराबाद भारतामध्ये विलीन झाला, तो पळून गेला. अशा प्रकारे किस्सा आहे. तर प्रिन्सली स्टेट साठी काय प्रावधान आहे रिकमेंडेशन, की ते युनियन जॉईन करू शकतात किंवा ब्रिटिश सोबत अग्रीमेंट करून सेपरेट राहू शकतात. बरोबर आहे. तर मेंबर वगैरे एवढं काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. 293 मेंबर्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये प्रोव्हिन्स मधून जातील आणि 93 मेंबर्स प्रिन्सली स्टेट मधून जातील. समजला. आधी तर मुस्लिम लीगने कॅबिनेट मिशनला एक्सेप्ट केलेला आहे, पण त्याला असं वाटलं की ग्रुपिंग शुड बी कंपल्सरी. हा आपला जिन्ना हसून राहिला. त्याला असं वाटलं ग्रुपिंग शुड बी कंपल्सरी. जर कंपल्सरी असलं तर मला तर न मागता एवढा मोठा पाकिस्तान भेटून गेलेला आहे ना. मी माझं वेगळं कॉन्स्टिट्यूशन बनेल, मी वेगळा चालवेल. पण नंतर गांधीजी म्हणले ग्रुपिंग शुड नॉट बी कंपल्सरी. ठीक आहे. तर ब्रिटननं म्हटलं हो बरोबर आहे, ग्रुपिंग कंपल्सरी नाही आहे, कोणी कुठे पण जाऊ शकते. त्याच्यामुळे जिन्नाने मग नाही म्हटलं. The Viceroy invited 14 members to form the interim government. There were 5 from the Congress. बघा सारखंच देत आहे ना. 5 काँग्रेसला दिलेला आहे, 5 मुस्लिम लीगला दिलेला आहे, शीख, दलित, पार्शन हे सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत इंटेरियम गव्हर्नमेंटमध्ये. जिन्नाला काय प्रॉब्लेम आहे. जर बघितलं तर मुस्लिम म्हणजे हिंदूपेक्षा मुस्लिम कमी आहे होते ना. तर जर बघितलं तर कमसे कम इथं 6 ते 7 सीटा काँग्रेसला पाहिजे होत्या. म्हणजे कमसे कम 6 पाहिजे होत्या आणि 3 सीटा मुस्लिम लीगला पाहिजे होत्या. समजलं ना. पॉलिटिकल पार्टीच्या हिशोबनुसार. पण बघा ना इथं काय दिलेलं आहे, काँग्रेसमधून 5 जातील लोक इंटेरियम गव्हर्नमेंटमध्ये, मुस्लिम लीग मधूनही 5च जातील आणि एक जे आहेत ते कशामधून जातील, 10 झाले ना. एक 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 बघा आता मेंबर इच रिप्रेझेंटेटिव्ह द शीख, पारसी, इंडियन ख्रिश्चन, शेड्यूल कास्ट याच्यामधून एक 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 जातील. समजलं. म्हणजे सगळे लोक इंटेरियम गव्हर्नमेंटमध्ये जातात, सगळं मिनिस्टर बनतील काही ना काही जातील. पण हे जिन्नाला आता मंजूर नाहीये. म्हणलं ना. कारण की त्याला काय पाहिजे आता वेगळा पाकिस्तान आणि त्याचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. आता कॉन्स्टिट्युशनल जो वे आहे ना तो सगळा बंद झालेला आहे. आता काय करेल तो, त्याला पाकिस्तान मागण्याची काहीच आता कॉन्स्टिट्युशनल वे आलेला नाही आहे. शेवटी त्याने काय अनाऊन्स केलं, डायरेक्ट ऍक्शन डे. समजलं ना. डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे काय असते, होता बॉम्बेला असते, तिथूनच अनाऊन्स केलं त्यांनी. डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे आता आपल्याला संविधानिक मार्गाने पाकिस्तान भेटला नाहीये, तर आपल्याला आता दंगे करायचे आहे. समजलं ना. खूप साऱ्या लोकांना बोलावलं, बंगाल तिकडे ओरिसा, राईट, त्यांना मेसेज दिला आणि मग तिथून दंग्याला सुरुवात झाली. भारतामध्ये दंगे. मुस्लिम लीग पार्टिसिपेट करणारच नाहीये. If the demand of Pakistan is not accepted, be prepared for direct action. ठीक है ना. He had already gave the warning July 1946 जिन्ना हाऊस बॉम्बे, जिन्ना हाऊस बॉम्बेला. तिथंच त्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली. जिन्ना डीड अ प्रेस कॉन्फरन्स आणि सांगितलं की बा आम्हाला आता जर पाकिस्तान देत नसाल तर आम्ही काय करतो, डायरेक्ट ऍक्शन डे, दंगे आम्ही चालू करतो. आणि मोठ्या प्रमाणावर यांनी दंगे चालू केलेले आहेत. समजलं ना. आणि शेवटी काय झालं मग, भारतात दंगे झाले. बरोबर आहे. आणि मग दंगे थांबवण्यासाठी मग त्याला पाकिस्तान वेगळा द्यावा लागला. समजलाय ना. दंगे थांबवण्यासाठी त्याला पाहिजे म्हणून नाही आहे. जे हिंदू मुस्लिमांना मारत होते, जे मुस्लिम हिंदूंना मारत होते, काहीच वेळामध्ये खूप हजारो लोक मारले गेले. कधी कधी मला तर असं वाटतं की आपण असे कॉमन राहतो ना, हिंदू मुस्लिम वगैरे सगळे, आपल्या जनतेला काहीच प्रॉब्लेम नसतात. प्रॉब्लेम कुठून सुरुवात होतात, दंगे हे वरून. कोणताच व्यक्ती कोणताच दंगे घडवत नाही. कॉमन पीपल जर म्हटलं तर सगळे सोबत चांगले राहतात, जोपर्यंत हे पॉलिटिशियन लोक भडकवत नाही. जेव्हाही दंगे झालेले आहेत हे पॉलिटिशियन लोकांनी केलेले आहेत. मला आहे आपण त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येतो आणि आपण दंग्याला सुरुवात करतो. तसं जर बघितलं तर ना हिंदूला मुस्लिमांपासून प्रॉब्लेम आहे, ना मुस्लिमांना हिंदूंपासून प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हे पॉलिटिशियन जर इंटरफेअर केलं नाही तर भारतामध्ये दंगे होणारच नाही. बरोबर आहे. पण काय आहे की यांना चांगलं वाटत नाही ना, चांगले लोक शांततेत राहिले पाहिजे म्हणून. हिंदू मुस्लिम राजकारण कसंही लिहायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे दंगे घडवतात. इथं पण दंगा घडवलेला आहे, त्याच्यानंतर पण दंगा घडवतीलच. ठीक आहे. हा कॅबिनेट मिशन आहे, वाचून घ्या चांगला.
क्वेश्चन येतात, महत्वाचं आहे. 3 मेंबर्स कशासाठी आलेले होतं आणि त्यांनी रिकमेंडेशन काय दिलेलं होतं. 3 टायर कॉन्स्टिट्यूशन, युनियन, ग्रुप, प्रोव्हिन्स आणि प्रोव्हिन्स. समजला? युनियन, त्याच्यानंतर सेक्शन जे ग्रुपिंग मध्ये होते आणि त्याच्यानंतर प्रोव्हिन्स. अशा प्रकारे 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला कॅबिनेट मिशनवर बनवू शकतात. इम्पॉर्टंट आहे. कधी कधी एखादा क्वेश्चन असा येतो की कॅबिनेट मिशन, वेव्हल प्लॅन, क्रिप्स मिशन, ठीक आहे, ऑगस्ट टॉपर, वेगवेगळं देतील, लावा व्यवस्थित. आता ज्याने अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित लावेल, ज्याने फक्त इंट्रोडक्शनच केला आहे तोही व्यवस्थित लावेल. समजलं ना? हा क्वेश्चन फक्त इंट्रोडक्शन नाही सॉल्व्ह शकतो, त्या आधी कोणता टॉपिक आलेला आहे, नंतर कोणता, राईट. पण जे काही मुलं सेल्फ स्टडी करतात, एखाद्या आर्यनचं बुक वाचलं पहिल्यांदा, त्याचा हमखास हा क्वेश्चन चुकून जातो. कळलंय ना? म्हणून आपल्याकडे मुलांची एनडीएची एक्झाम निघत नव्हती आतापर्यंत. सेल्फ स्टडीनं प्रॉपर होतच नाही, कारण की तुमच्याकडे तेवढा वेळच राहत नाही. एक तर मुलं म्हणजे आपल्याकडे विदर्भामध्ये एवढी बॅड स्ट्रॅटेजी होती. आता तरी येतात या 2-4 वर्षामध्ये, 10वी नंतर. 12वी झाल्यावर मुलं येत होते एनडीए साठी, ठीक आहे ना. म्हणजे मी 2016ला केलं ना, बरोबर आहे. तर फक्त 2-3 मुलं असे होते की जे 10वी नंतर आलेले होते. आणि खूप तेव्हा पण म्हणजे 2016ला माझी 35 मुलांची बॅच होती. 2016ची गोष्ट आहे ना. तर बाकीचे जे मुलं आहेत ते सगळे फर्स्ट इयर आणि 12वी झालेले आहेत. आणि त्यांचं एवढं डिस्ट्रॅक्शन होते, कधी कॉलेजला जाण्यानुसार, कधी प्रॅक्टिकल आहे, कधी नंबर लागते.